संघर्ष परिस्थितीशी, संघर्ष जगण्याशी, परिस्थितीचं रडगाणं न गाता यशस्वी झालेल्यांची गाथा, जिद्दीनं गरुड झेप घेणाऱ्यांच्या हृदयस्पर्शी संघर्ष कथा। झी मीडियाच्या मिशनला गतवर्षी दिला उदंड प्रतिसाद, यंदाही द्या गुणवंतांना मदतीचा हात। हा आहे महेश रामनाथ लाखण। संगमेश्वरच्या कुंभरखणी गावातल्या या हुशार विद्यार्थ्यानं 10वीला 95% गुण मिळवले। पण त्याच्या या यशामागची कहाणी फारच धक्कादायक आहे। महेशचे वडील रामनाथ आणि काका शंकर हे दोघंही मनोरुग्ण आहेत। ते बरे व्हावेत यासाठी त्याच्या आईनं आणि काकीनं रत्नागिरी मनोरुग्णालयापासून मुंबईपर्यंत प्रचंड धावाधाव केली, पण सगळंच व्यर्थ। महेशच्या शिक्षणासोबतच घर चालवण्याची जबाबदारी या दोघींवर आली। या प्रतिकूल परिस्थितीतही त्यानं 10वीत घवघवीत यश मिळवलं। खूप आनंद होतोय। शिक्षकांनी, आईने मी घेतलेल्या कष्टांचं फळ मिळालं असं वाटतं। मला पुढे सीए होण्याची इच्छा आहे, तर मी कॉमर्स साइड घेणार। महेशच्या वडिलांची किंवा काकांची स्वतःची जमीन नाहीच। आजोबांनी घर बांधलं, पण तेही दुसऱ्यांच्या जागेत। घरात खायचं काय आणि जगायचं कसं हा प्रश्न लाखण कुटुंबाला पडलेला। महेशची आई गावात घरकामाला जाते, तर सख्खी काकी शेतीवाडी बघते। पावसाळ्यात दुसऱ्याचं शेत घेऊन त्यातल्या उत्पन्नावर कसं बसं वर्षभर पोट भरतात। मुलांना कष्ट करून मी स्वतः शिकवते। वडिलांची आशा करीत नाही का वडील हे 4 पैसे देतील, माझी मुलं शिकतील असे मी त्यांच्या आशा करीत नाही। मी स्वतः कष्ट करते। मुलांनी 95% मार्क मिळवले, त्याबद्दल मला आनंद झाला आहे। महेश देखील शेतीच्या कामात आई आणि काकीला मदत करायचा, अगदी शेतीच्या साफसफाईपासून ते नांगर धरण्यापर्यंत। त्यात घरातल्या दोघा मनोरुग्ण पुरुषांना सांभाळण्याची जबाबदारी देखील उचलायचा। आम्ही काय मालमजुरी करून करतो, मजुरीनं सगळं आम्ही व्यवस्थित काय काम धंदा करतो की मजुरीवरच आमचं काम असतं। किंवा आम्हाला शेती स्वतःची नाही, लोकांची करायची, ती पण अर्धी त्यांना घालायची, अर्धी आम्हाला। ते पिकल तसं त्याला शिय काय व्हायचं आहे त्याच्या विचारांमध्ये आम्ही मजुरी करून आम्ही त्याला सपोर्ट देऊ। शाळेत जाण्यासाठी दररोज 3 किलोमीटर पायपीट करणाऱ्या, संसारात आईला आणि काकीला मदत करणाऱ्या, तसंच मनोरुग्ण वडिलांची आणि काकाची काळजी घेणाऱ्या महेशला आता सीए व्हायचंय। त्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची महेशची आणि त्याच्या आईची तयारी आहे। पण त्यांचा हा संघर्ष थोडा हलका होऊ शकतो जर तुम्ही महेशला आर्थिक मदत केली तर। मग तुम्ही पुढे करताय ना मदतीचा हात? प्रणव पोळेकर, झी मीडिया, संगमेश्वर, रत्नागिरी। नवनीत प्रस्तुत संघर्षाला हवी साथ मिशन झी 24 तास। या विद्यार्थ्यांच्या नावानं धनादेश पाठवा। संघर्षाला हवी साथ झी 24 तास। मधु इंडस्ट्रियल इस्टेट, बी विंग, 4था मजला, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400013। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।